महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला 230 जागांवर स्पष्ट बहुमत मिळाले असून महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधीची जोरदार तयारी केली जात आहे. आता शिवसेना शिंदे गटाचे तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कुठले नेते शपथ घेणार याबाबत संभाव्य यादी समोर आली आहे. या संभाव्य यादीमध्ये नेमक्या कोणत्या नेत्याची नावे आहेत, चला तर या व्हिडिओमधून जाणून घेऊया. राज्यात पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री अशीच रचना असणार आहे. तर महायुतीत मंत्रिपदासाठी वाटपासाठी एका फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली असून त्यानुसार 6 ते 7 आमदारांच्या मागे एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा अंदाजित फॉर्म्युला 22, 12, 10 असा असू शकतो. यात भाजपला सर्वाधिक 22 मंत्रिपदे, त्यानंतर शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी पुढील प्रमाणे आपण जाणून घेऊया. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, मंगल प्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, राहुल कुल, माधुरी मिसाळ, संजय कुटे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर. शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी पुढील प्रमाणे: एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, भरत गोगावले, उदय सामंत, दादा भुसे, तानाजी सावंत. तसेच अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी पुढील प्रमाणे: अजित पवार, आदिती तटकरे, अनिल पाटील, हसन मुश्रीफ, धर्मराज बाबा आत्राम, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ. दरम्यान भाजपकडून महायुती सरकारच्या शपथविधीसाठी महत्त्वाच्या नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे. देशातील बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. भाजप शासित राज्यासह मित्र पक्षाच्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आलेले आहे. तुमच्या भागातून कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळेल असे तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.